या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या विवेचकावरून मुळांचे स्वरूप ठरवा। आता मुळांचे स्वरूप ठरवण्यासाठी आपल्याला अगोदर विवेचक शोधावा लागेल आणि विवेचकाची किंमत शोधण्यासाठी आपल्याला एबीसीच्या किमती माहित असणे गरजेचे आहे। मग एबीसीच्या किमती शोधण्यासाठी आपण काय करूयात, दिलेले जे वर्ग समीकरण आहे त्याची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यासोबत करावी लागेल। तर इथे काय करूयात, आपण लिहून घेऊयात दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यासोबत करू। तर बघा इथे a काय आहे, वर्गपदाचा सहगुणक। वर्गपदाचा सहगुणक इथे 2 आहे, म्हणजेच a बरोबर 2। b आहे दुसऱ्या पदाचा सहगुणक, दुसऱ्या पदाचा सहगुणक इथे आहे -5, म्हणजेच b बरोबर -5 आणि c आहे स्थिर पद, तर इथे स्थिर पद आहे 7 म्हणून c बरोबर 7। आता आपण काय करूयात, डेल्टाची किंमत शोधूयात। म्हणजेच डेल्टाचं चिन्ह तयार केलं, डेल्टा म्हणजेच b वर्ग वजा 4ac। आता ह्यामध्ये आपण किमती भरूयात। b ची किंमत आहे आपल्याकडे -5, मग आपण -5 लिहिलं आणि b चा वर्ग आहे म्हणून -5 ला कंसात लिहून त्याचा वर्ग केला। त्यानंतर -4 गुणिले a ची किंमत आहे 2 म्हणून गुणिले 2 गुणिले c ची किंमत आहे 7 म्हणून गुणिले 7। आता हा गुणाकार करून घेऊयात, पण त्याच्या अगोदर आपल्याला हा वर्ग करावा लागेल। तर -5 चा वर्ग येणार 25। त्यानंतर ह्या तिघांचा गुणाकार आहे आणि ह्या तिघांमध्ये एकाचं चिन्ह वजा आहे, म्हणजे येणारा गुणाकार वजा येईल। आता हा गुणाकार करूयात, 4 दुणे 8 आणि 8 7 56, इथे आले 56। 25 वजा 56 शक्य नाही, मग 56 मधून 25 वजा करूयात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊयात। मोठी संख्या वजा आहे म्हणजे येणारं उत्तर वजा येईल। 56 मधून 25 गेले, राहिले 31। आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली -31, म्हणून इथे लिहायचं आहे b वर्ग वजा 4ac। आता ही किंमत कशी आहे बघा, ही किंमत 0 पेक्षा लहान आहे, मग आपल्याला ते लिहून घ्यावं लागेल। म्हणून b वर्ग वजा 4ac ही 0 पेक्षा लहान आहे, म्हणजेच b वर्ग वजा 4ac लहान आहेचं चिन्ह लिहायचं। कशापेक्षा आहे लहान, 0 पेक्षा। आणि जेव्हा b वर्ग वजा 4ac म्हणजे डेल्टा म्हणजेच विवेचक जेव्हा 0 पेक्षा लहान असतो तेव्हा दिलेले जे वर्ग समीकरण असतं त्यांची जी मुळे असतात ती वास्तव संख्या नसतात, म्हणून आपण इथे लिहायचं आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत। तर आपल्याला मुळांचं स्वरूप शोधायचं होतं आणि मुळांचं स्वरूप आहे की वास्तव संख्या नाहीत। तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर इयत्ता 10वीच्या इतर सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।